नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या न्यूज चॅनल मध्ये। अजून जर तुम्ही एसटी बस साठी एनसीएमसी कार्ड काढले नसेल किंवा तुम्हाला अजून देखील माहित नसेल की हे एनसीएमसी कार्ड नेमकं काय आहे, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे। या व्हिडिओ मध्ये मी सविस्तर सांगणार आहे हे कार्ड कोणासाठी आहे, हे कार्ड कोणी काढायचं, त्याचबरोबर हे कार्ड काढण्याची अंतिम तारीख म्हणजे शेवटची मुदत काय आहे आणि याचा फायदा कोण कोण घेऊ शकतं। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी सुरुवातीला समजून घेऊया की एनसीएमसी कार्ड म्हणजे नेमकं काय आहे। एनसीएमसी म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, एक डिजिटल स्मार्ट कार्ड आहे जे एसटी महामंडळाने प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सुरू केला आहे। आतापर्यंत सवलतीच्या तिकिटासाठी वेगवेगळी कागदपत्र, ओळखपत्र, आधार कार्ड दाखवायला लागायचं, पण या कार्डमुळे ती संपूर्ण प्रक्रिया एका कार्डवर येणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, हे कार्ड एकदा ऍक्टिव्हेट झालं की तुम्हाला प्रवासादरम्यान वेगवेगळी कागदपत्र सोबत बाळगण्याची काहीच गरज नाही। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या कार्डचा फायदा नेमका कोणाला होणार आहे। पुढील पैकी सर्व प्रवासी वर्गांना याचा फायदा होऊ शकतो। पहिलं म्हणजे महिला, 50% भाडे सवलत घेणाऱ्या महिला। दुसरं म्हणजे 65 ते 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक, 50% सवलत। तिसरं म्हणजे 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच अमृत ज्येष्ठ नागरिक, मोफत प्रवास। विद्यार्थी, सवलतीचा पास किंवा भाडे। आता प्रत्येक वर्गासाठी जरा सविस्तर बोलूया, म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की तुमच्या घरातलं किंवा तुम्ही या योजनेमध्ये बसणार आहात का नाही। त्यामध्ये पहिला आता महिला प्रवासी। राज्यातील महिलांना एसटी प्रवासात तिकिटावर 50% सवलत दिली जाते। ही सवलत घेण्यासाठी आता एनसीएमसी कार्ड असणं अनिवार्य आहे, म्हणजे एनसीएमसी कार्ड नसेल तर तुम्हाला सवलत मिळणार नाही आणि तुमचं तिकीट पूर्णपणे तिथे भरावे लागणार आहे। जर तुमच्या गावाला जाण्यासाठी 50 रुपये तिकीट असेल, एनसीएमसी कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 25 रुपये भरावे लागतील, आणि जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हाला 50 रुपये म्हणजे पूर्ण तिकीट द्यावे लागेल। जी नियमित एसटीने प्रवास करते त्या सर्व महिलांसाठी हे कार्ड काढून घेणं अनिवार्य आहे। त्याचबरोबर 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक, या वयोगटातल्या आजी आजोबांना एसटी तिकिटावर 50% सवलत मिळते। त्यांनाही ही सवलत मिळवण्यासाठी एनसीएमसी कार्ड जवळ असणं गरजेचं आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक आजही जुन्या पद्धतीने ओळखपत्र दाखवून सवलत घेतात, पण आता ही पद्धत पूर्णपणे बदलणार आहे। त्यामुळे वेळेत कार्ड काढून घेणं फायद्याचं ठरेल, कारण जास्त गर्दी झाली तर वेळेत आणि रांगेत उभं राहावं लागणार। त्यामुळे लवकरात लवकर हे कार्ड तुम्ही देखील काढून घेणे गरजेचे आहे। 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक ही सगळ्यात मोठी सवलत आहे। या वयोगटातल्या नागरिकांना एसटी प्रवास पूर्णपणे मोफत आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, संपूर्ण मोफत प्रवास। त्याचबरोबर ही मोफत सेवा घेण्यासाठी सुद्धा आता एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आला आहे। त्यामुळे घरात जर 75 वर्षापेक्षा जास्त वय असलेले आई वडील, आजी आजोबा, काका काकू असतील तर त्यांचं कार्ड सर्वात आधी काढून घ्या। त्यांना ही माहिती सांगा, त्यांना कळू द्या की त्यांना याचा फायदा कशा प्रकारे होऊ शकतो। आता येऊयात विद्यार्थ्यांकडे। शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचा पास किंवा सवलतीचं भाडं मिळतं। या सवलतीचा लाभ अखंडपणे मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनाही एनसीएमसी कार्ड काढावं लागणार आहे। मात्र यासाठी काही अतिरिक्त कागदपत्रे लागतात, ज्याबद्दल मी पुढे आता सांगणारच आहे। तर मंडळी, बघितलं का, जवळपास प्रत्येक घरात कुणी ना कुणी या यादीत बसतच। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वतःपुरता न बघता तुमच्या कुटुंबातल्या ओळखीच्या लोकांना व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा। आता बोलूया हे कार्ड कुठे आणि कसं काढायचं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कार्ड कुठे आणि कसं काढायचं। मंडळी, हे कार्ड तुम्हाला तुमच्या गावातल्या एसटी डेपोमध्ये किंवा तुमच्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या एसटी डेपोमध्ये
काढायला मिळणार आहे। राज्यभरात यासाठी 4,000हून अधिक म्हणजे 4,000पेक्षा जास्त वितरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत, जेणेकरून ग्रामीण म्हणजेच गावाकडच्या आणि शहरातल्या दोन्ही लोकांना म्हणजेच दोन्ही भागातल्या नागरिकांना सहजपणे कार्ड मिळू शकेल। त्यामुळे तुम्हाला लांबच्या शहरात जाण्याची गरज नाही किंवा लांब जाऊन हे कार्ड काढण्याची गरज नाही। जवळच्या डेपोमध्ये काम होऊन जाईल आणि हे कार्ड तुमच्या हातात मिळेल। कार्डसाठी किती शुल्क लागतो? सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, हे कार्ड काढण्यासाठी जास्त पैसे लागतात का? तर नाही, हे कार्ड काढण्यासाठी शुल्क मात्र 200 रुपये लागणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलत, हे कार्ड काढण्यासाठी फक्त आणि फक्त 200 रुपये लागतात। यापेक्षा जास्त पैसे कुणी मागत असेल तर सावध राहा, कारण शासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की विहित शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारून घेणाऱ्या किंवा आकारून कार्ड विकणाऱ्या वितरण केंद्रावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांचा परवाना देखील तात्काळ रद्द केला जाईल। त्यामुळे कुठेही जास्त पैसे मागितले तर त्यांची तक्रार नक्की करा आणि शक्यतो गावातल्या किंवा शहरातल्या एसटी डेपो मध्ये जाऊनच हे कार्ड काढून घ्या, कारण अलीकडे अनेक दलाल फिरत आहेत आणि ते म्हणतात मी 500 रुपये घेतो आणि कार्ड आत्ताच्या आत्ता काढून देतो। त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका, कारण अनेक लोक आता फ्रॉड करत आहेत। त्यामुळे गावातले एसटी डेपोवर जाऊनच हे कार्ड काढून घ्या। कार्ड घरी कधी येतं? कार्ड काढल्यानंतर म्हणजेच कार्ड अप्रूव्ह झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमच्या पत्त्यावर म्हणजे जो काय तुमचा आधार कार्डवर असलेला पत्ता असेल त्या आधार कार्डच्या पत्त्यावर हे कार्ड येणार आहे। जर तुमच्या पत्त्यावर आलं नाही तर काळजी करू नका, ते तुमच्या गावातल्या एसटी डेपो मध्ये नक्की येऊन पोहोचेल आणि तिथून तुम्हाला ते घेता येईल। आता पाहूया कोणती कागदपत्रे लागतात। हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पुढीलपैकी कागदपत्रे लागू शकतात। पहिलं म्हणजे आधार कार्ड। आधार कार्ड असणं अनिवार्य आहे। त्याचबरोबर मोबाईल नंबर, जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक OTP येतो, तो OTP सांगितल्याशिवाय तुमचं कार्ड निघणार नाही, त्यामुळे मोबाईल नंबर नेणं विसरू नका। त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कार्डसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला या व्यतिरिक्त बोनाफाईड सर्टिफिकेट सुद्धा लागू शकेल। त्याचबरोबर मागील वर्षाचं गुणपत्रक देखील त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे कार्ड काढायला जायच्या आधी ही 2 कागदपत्रे सोबत न्यायला विसरू नका, नाहीतर परत फेरी मारायला लागू शकते। आता बोलूया अंतिम मुदत काय आहे, ज्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ती गोष्ट आता आली आहे। यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा, याची अंतिम मुदत। मंडळी, याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2026 आहे। ही मुदत मी सांगत नाही, तर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वतः जाहीर केले आहे। ते स्वतः म्हणाले की 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी हे कार्ड अगदी बंधनकारक करण्यात येणार आहे। म्हणजे या तारखेनंतर कार्ड शिवाय सवलतीचा लाभ मिळणार नाही। सध्या राज्यभरात सुमारे 53 लाख नागरिकांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे। त्यापैकी 30 लाख कार्ड कार्यान्वित करण्यात आली आहेत। उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डही लवकरात लवकर सुरू होणार आहेत। वेळेत रांगेत उभं राहून गर्दी टाळून हे काम पूर्ण करून घेणं हे शहाणपणाचं लक्षण ठरेल। शेवटच्या क्षणी गर्दी वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला कार्ड वेळेत मिळणार नाही आणि तुमची सवलत बंद होऊ शकते। त्यामुळे लवकरात लवकर आता जाऊन हे कार्ड काढून घ्या। आता थोडक्यात सांगायचं झालं तर कार्ड जवळच्या एसटी डेपो मध्ये मिळतं। हे कार्ड महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इत्यादींसाठी महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर कार्ड काढण्यासाठी 200 रुपये शुल्क लागतो। आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि स्वतः उपस्थित राहणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट आणि गुणपत्रक अतिरिक्त लागतं। काही ठिकाणी 15 ते 20 दिवसात कार्ड येतं, तर काही ठिकाणी 8 ते 9 दिवसांमध्ये। अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2026 आहे। त्यामुळे लवकरात लवकर, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जाऊन हे कार्ड तुम्ही काढून घ्या आणि तुमच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना आणि विद्यार्थ्यांना याची जाणीव करून द्या, याची आठवण करून द्या, जेणेकरून 1 ऑगस्ट नंतर कुणालाही सवलतीपासून वंचित राहावं लागणार नाही।
मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, पाहुण्यांना, आजी आजोबांना सर्वांना याची माहिती मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून अशाच प्रकारच्या सरकारी योजना, राजकीय बातमी व इतर बातम्यांसाठी आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.